चला आज भन्नाट गवारीचा ठेसा बनवूया. चला, ज्याला गवार नाही आवडत ना ते पण खाणार. ठेसा बनवूया भन्नाट गवारीचा. चला चला, गवारचा ठेसा बनवण्यासाठी साहित्य दाखवते. ही हिरवी मिरची, लसूण आणि ठेसा बनवण्यासाठी गवार. चला तुम्हाला बनवून दाखवते भन्नाट गवारचा ठेसा. कसं बनवायचा ठेसा मी दाखवते तुम्हाला गवारीचा. पहिले गवार टाकून घ्यायची तव्यावरती अशी. थोडं भाजायचं त्याला. पूर्ण पाणी धुतलेलं हे होऊ द्यायचं. मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं. भाजल्यानंतर हे थोडंसं गवार. आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया गवारमध्ये. तेल जरा भरपूरच टाकायचं हा ठेसाला गवारच्या. छान लागतं मस्त. आता थोडा गॅस कमी करायचा. कशी भन्नाट भाजते बघितलं. चला ह्याच्यामध्ये आता मिरच्या टाकून घेऊया. हे गवार अशी साईडला घ्यायची. आता आपल्याला मिरच्या ती भाजून घ्यायच्या याच्यामध्ये. गवार आता आपली भाजली अर्धी. आता आपल्याला मिरच्या लसूण भाजून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेऊया. चला आता ह्याच्यात लसूण टाकून घेऊया. चला आता आपला लसूण पण भाजलाय. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकू ह्याच्यामध्ये. आणि आता हे सगळे एक जीव परत भाजून घेऊया. सगळं असं सगळे एक जीव भाजायचे. आता हे लसूण मिरच्या सगळे एकत्र भाजायचे. आता कसं भन्नाट वाटतंय. वा मस्त. चला आता आपलं मस्त भाजून झाले. गवार पण भाजली आहे, लसूण पण आणि मिरच्या पण. आता ह्याला 5 मिनिटं चांगलं थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर ह्याचा ठेसा करून घ्यायचा. आता तुम्हाला दाखवतेच खातानी. थंड झाल्यावर चला गॅस बंद करून टाकते मी. आता थंड होऊ द्या. बघितलं दिसतीये का शेंग गवारीची. कसा भन्नाट झाला ठेसा बघितला. मी भाताबरोबर खाणार आहे. तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकताय. कुठल्या डोशाबरोबर कशासोबत पण खाऊ शकताय. हा आणि हा गवारीचा ठेसा आणि आंबे खाणार आहे घरचे. चला तुम्हाला खाऊन दाखवते गवारीचा ठेसा. भन्नाट लय भारी झाला. करून बघत जावा. अप्रतिम. घरचा आंबा. एकदा करून बघा. भन्नाट लागते भन्नाट.